नमस्कार मित्रांनो, ईपीएफओ ने पीएफ पासबुक लाईट हे नवीन फीचर लॉन्च केले। पासबुक लाईट या नवीन फीचरमुळे एकाच लॉगिन मध्ये एकाच क्लिकवर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्याचा संपूर्ण सारांश म्हणजे तुम्ही नोकरी बदलल्यावर तुमचा पीएफ ट्रान्सफर झालाय की नाही, तुमची कंपनी तुमच्या पीएफ खात्यात दर महिन्याला पैसे जमा करत आहे की नाही हे पाहता येणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीएफ पासबुक लाईटची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। पीएफ पासबुक लाईट म्हणजे तुमच्या ईपीएफ खात्यातील व्यवहारांचा एक संक्षिप्त आणि सोपा सारांश। आधी काय व्हायचं तर पीएफ चा बॅलन्स आणि पीएफ रिलेटेड व्यवहारांचे डिटेल्स बघण्यासाठी तुम्हाला ईपीएफओ मेंबर पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर पुन्हा वेगळ्या पासबुक पोर्टलवर सेपरेट लॉग इन करावं लागायचं, म्हणजे दुहेरी लॉग इनचा त्रास। आता काय होईल तर पासबुक लाईटमुळे हा दुहेरी लॉग इनचा त्रास पूर्णपणे संपलाय। तुम्हाला आता तुमच्या युनिफाईड मेंबर पोर्टलवर जिथे तुम्ही क्लेम करतात तिथेच पासबुक लाईट व्ह्यूचा ऑप्शन दिसेल। सोप्या भाषेत सांगायचं तर पीएफ पासबुक लाईट हे मिनी पासबुक आहे। तर हे पासबुक लाईट कसे तपासायचे, ह्या नवीन फीचरची माहिती कशी पाहायची, तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओ च्या अधिकृत मेंबर पोर्टलवर यायचे आहे। येथे तुमचा यूएन नंबर म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर आणि पासवर्ड टाकून साइन इन वर क्लिक करायचे आहे। साइन इन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल, तर तो ओटीपी या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि सबमिट वर क्लिक करायचे आहे। सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही युनिफाईड पोर्टल मेंबर मध्ये लॉग इन व्हाल आणि तुम्ही या पेज वरती याल। येथे तुम्हाला या ठिकाणी असणाऱ्या व्ह्यू टॅब वर क्लिक करायचे आहे। लिस्ट मध्ये तुम्हाला न्यू पासबुक लाईट हा ऑप्शन दिसेल, तर या पासबुक लाईट या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर इथे पासबुक लाईट मध्ये तुम्हाला तुमच्या चालू मेंबर आयडीच्या शेवटच्या 5 महिन्यांचे पीएफ कॉन्ट्रीब्युशनचे डिटेल्स पाहायला मिळेल। येथे तुम्हाला सिलेक्ट मेंबर आयडीचा ऑप्शन पाहायला मिळेल, तर या सिलेक्ट मेंबर आयडीच्या ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करून लिस्ट मध्ये जर तुमचे एकापेक्षा जास्त मेंबर आयडी असतील तर तुम्हाला ज्या मेंबर आयडीचा पासबुक बॅलन्स तपासायचा आहे तो मेंबर आयडी सिलेक्ट करू शकता। सिलेक्ट केलेल्या मेंबर आयडीच्या पीएफ बॅलन्सची संपूर्ण सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्ही व्ह्यू पासबुक वरती क्लिक करू शकता। या ठिकाणी तुम्हाला मेंबरची संपूर्ण पासबुक डिटेल्स पाहायला मिळेल। इथे पीएफ ट्रान्सफर केल्याची डिटेल्स, पीएफ वरती मिळणाऱ्या व्याजाची डिटेल्स आणि दर महिन्याला डिडक्ट होणाऱ्या पीएफ कॉन्ट्रीब्युशन अमाउंट याची डिटेल्स पाहायला मिळेल। येथे पीएफ एम्प्लॉई शेअर, एम्प्लॉयर शेअर, डिपॉझिट आणि विथड्रॉ केल्याची आणि पेन्शन कॉन्ट्रीब्युशनची माहिती पाहायला मिळेल। खाली स्क्रोल केल्यास येथे तुम्हाला त्या मेंबर आयडीचा एम्प्लॉई शेअर बॅलन्स, एम्प्लॉयर शेअर बॅलन्स आणि पेन्शन कॉन्ट्रीब्युशन बॅलन्स याची संपूर्ण डिटेल्स पाहायला मिळेल। तर या ठिकाणी असणाऱ्या डाउनलोड पीडीएफ ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही या पासबुक डिटेलची पीडीएफ फाईल डाउनलोड करून घेऊ शकता। पीएफ पासबुक लाईट मुळे तुम्हाला एकाच लॉग इन मध्ये ईपीएफओ मेंबर पोर्टलवर तुम्हाला पासबुक लाईटचा पर्याय मिळेल। या पासबुक लाईट व्ह्यू मध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील मुख्य गोष्टींचा सारांश लगेच दिसेल, जसे की कर्मचाऱ्यांनी कंपनीचे योगदान म्हणजेच कंपनीने तुमचा महिन्याचा पीएफ वेळेत जमा केला आहे की नाही हे येथे पाहता येईल। पीएफ मधून काढलेले पैसे, सध्याचा बॅलन्स अशी सर्व डिटेल्स तुम्ही एकाच लॉग इन मध्ये पाहू शकता। तुम्हाला हे नवीन फीचर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।